ज्येष्ठ भारतीय पोलीस प्रशासनातील माजी सेवानिवृत्त अधिकारी अमरसिंह चहल यांनी आत्महत्येच्या उद्देशाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना समोर आली असून सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उघडकीस आलेल्या सायबर फसवणूक प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मीरा भाईंदर येथील भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर त्याच्या साथीदारासह मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या संदर्भात तपासासाठी पंजाब पोलीस नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून चौकशी अंती काही जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच या प्रकरणात शेरा ठाकूर आणि संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची रक्कम वळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणाला मिळाली आहे. याच प्रकरणात शेरा ठाकूरचा एक साथीदार ताब्यात घेण्यात आला असून पूर्वी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला पांडे नावाचा बुकीही या टोळीचा भाग असल्याची माहिती समोर येते. पांडे हा सट्टेबाजी प्रकरणात यापूर्वीही संशयित राहिलेला असून त्याच्या या सायबर फसवणूक प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा संशय आहे. दरम्यान मीरा भाईंदर परिसरातील काही व्यक्ती क्रिकेट सट्टा आणि अन्य बेकायदेशीर सट्टेबाजी चालवत असल्याची ही माहिती समोर येते. या प्रकरणात सखोल तपास झाल्यास आणखी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते. तपास यंत्रणांकडून आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि डिजिटल पुरावे यांचा सखोल छडा लावला जात असून येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आरोपी का खाली नाम बता दीजिए, कम से कम आरोपी का नाम बता दीजिए. नंबरदार सिंह हाँ उर्फ शेरा हाँ और दूसरा प्रतीक हाँ. और दूसरा तीसरा है अपना बोलिए सर, आप बोलते जाए, बोलिए. उसका नाम सर शेरा का सरनेम क्या है? एक मिनट मैं बताता हूँ आपको. है शेरा का सरनेम शेरा उसका नाम बोला ना. रणजीत नंबरदार सिंह वो शेरा है. टोटल जो 7 हैं. हाँ ठीक है, इन्वेस्टिगेशन चल रही है. सर दिखा दीजिए सर, प्रिंट हम लोग नाम कर लेते हैं. अभी नाम तो इसका एक मेडिकल है, एक का नाम है इसके ऊपर. किस मैटर में इनको अरेस्ट किया? हमारे मांझू वाजी साहब हैं रिटायर्ड, उनके साथ आर्थिक ठगी हुई है. उसके रिगार्डिंग जो फंड ट्रांसफ़र किया था वो इन्होंने फ्रॉड किया है. 7 बंदे हैं जी. पैसा इनके अकाउंट में है? कितना अमाउंट है? टोटल अमाउंट जो उनको फ्रॉड हुआ है वो है 8 करोड़ का, 10 लाख का. मैक्सिमम इतना का है. मामला है हमारे मानजोग IG अमर सिंह चाल रिटायर्ड हैं, उनके साथ मोबाइल पे ठगी हुई अपने इन्वेस्टमेंट के नाम पर. जो हमने दौरान तभी मालूम पड़ा कि यहाँ के लोग हैं, उनको पकड़ा है. अब फर्दर इन्वेस्टिगेशन चल रही है अभी. सर कितने की ठगी हुई उनके साथ? उनके 8 करोड़ समथिंग है. 8 करोड़ तो उनके अकाउंट से ठगी हुई है? उनके अकाउंट से हैं. तो किसके अकाउंट में पैसे गए थे? ये अलग अलग अकाउंट है, वो वेरीफाई कर रहे हैं अभी. टोटल कर रहे हैं. अमाउंट बहुत ज़्यादा ना. तलाश जा रही है उनकी, इन्वेस्टिगेशन चल रही है अभी. चल रही है लगभग कितने आरोपी होंगे? ये तो अभी इन्वेस्टिगेशन का पार्ट है, अभी चल रहे हैं, देखते हैं कितने हैं. तो अमाउंट बहुत ज़्यादा अमाउंट है. ठीक है सर, ठीक है. थँक यू सर. थँक्यू. 50 बार. सर पंजाब राज्यातील एक IPS ऑफिसरला मृत्यू प्रकरणी एका भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी पकडलेलं, काय सांगाल तुम्ही? शेरा हो, मला असं कळलं की शेरा ठाकूर नावाचा कोणीतरी एक पदाधिकारी आहे, नवघर पोलिसांनी त्याला अरेस्ट केलेला आहे आणि पंजाब पोलीस त्याला अरेस्ट करायला घेऊन चाललेले आहे. नरेंद्र मेहताजींचा भाऊ विनोद मेहता याचा तो भागीदार आहे असंही मला माहिती कळलं. तर पंजाब पोलीस चांगल्या प्रकारे ती माहिती घेतील आणि जे आरोपी आहेत अजूनही फक्त तो ठाकूरच त्यामध्ये आहे की अजून कोण भागीदार आहे तेही बघणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीनं पंजाबमध्ये करोडो रुपयाचा अपार करून जर या मीरा भाईंदर मध्ये अशा प्रकारे ते लोक काम करत असतील आणि शहराचं नाव बदनाम करत असतील तर निश्चित स्वरूपात कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कुठे होतो? मग आता आलो तर काय झालं? आता आलो तर काय प्रॉब्लेम आहे? आता आलो तर प्रॉब्लेम काय? आता तुम्ही त्यावेळी कुठे होता? आता आलो तर प्रॉब्लेम काय? कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण आहे? तुम्ही मीडियाला विचारा कोण आहे तुम्ही? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुम्ही आरोपी आहे काय?
आरोपी नाही काय तुम्ही कोण आहे? तुम्ही कशाला विचारायला आले? तुम्ही बाहेर जा तुम्ही.